देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीनं पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या डिजिटल इंडिया मिशनला अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आणखी बळ मिळालं आहे. ई भूमिती मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. GIS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय मालमत्ता आणि सेवांचं डिजिटल मॅपिंग करणाऱ्या या प्रकल्पामुळे विकास कामांचं नियोजन, संसाधनांचं व्यवस्थापन आणि नागरिकांना सेवा वितरण अधिक प्रभावी करणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. पाहूयात त्याचा वृत्तांत. नवी दिल्ली येथील 108व्या स्कॉच समिटमध्ये अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्कॉच पुरस्कार हा भारतातील प्रशासन, सुशासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. अकोला जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अगला सिल्वर स्कॉच अवार्ड प्रदान किया जा रहा है डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अकोला को उनके प्रोजेक्ट ई भूमिति मैपिंग एवरी इंच ऑफ गवर्नेंस. सो वर्षा मैम इज हियर, आवर डिस्ट्रिक्ट कलेक्टर फ्रॉम डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अकोला. ई भूमिती आपल्या जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाची सॉफ्टवेअर असणार आहे आणि फक्त शासकीय जमीनसाठी नाही, एक टप्पे-टप्पेमध्ये आम्ही याच्यात ॲडिशनल फीचर करणार. तो वन असे काय होतं ना की आम्ही खूप सॉफ्टवेअर करतो आणि लोकांना हा पण वापरायचे, ता पण वापरायचे, तसं नाही. एक सॉफ्टवेअर मध्ये आम्ही मल्टिपल फीचर इंटिग्रेट करणार, फीडबॅक सिस्टम करणार, याच्यात शासकीय जमीनची माहिती करणार, शासकीय इमारतीची माहिती याच्यात इंटिग्रेट करणार. ई भूमिती हा जिल्ह्यातील विविध शासकीय मालमत्ता, सुविधा व सेवांचं भूस्थानिक GIS तंत्रज्ञानाद्वारे एकत्रित डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव प्रकल्प आहे. या प्रणालीमध्ये शाळा, अंगणवाडी केंद्र, रेशन दुकानं, आरोग्य संस्था, जलस्रोत, डिजिटल सेवा केंद्र, शासकीय कार्यालय तसंच विविध सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये असणाऱ्या इक्लास जमीन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था संस्था या सर्वांना एकाच ॲप्सद्वारे आपण सॅटेलाइटच्या साहाय्याने लाईव्ह लोकेशनद्वारे आपण पाहू शकतो. असा उपक्रम आदरणीय आपल्या जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम यांनी अकोला जिल्ह्यामध्ये चालू केला. आपल्याला शासनाच्या जमिनीपासून तर शाळा असतील, महाविद्यालय असतील, आरोग्य उपकेंद्र असतील किंवा इतर जे काही गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील, याचं लोकेशन पाहणं तर अतिशय सोपं जाणार आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पानं जिल्हा प्रशासनात डेटा आधारित निर्णय प्रक्रियेला चालना दिली असून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढे आम्ही या प्रणालीमध्ये आणखी सुधारणा करून याच्यामध्ये AI तसेच मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे, ज्या माध्यमातून दर 24/7 जमिनीची सॅटेलाइटद्वारे निगराणी केल्या जाईल. माध्यमातून आम्ही केंद्र शासनाच्या यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या डिजिटल इंडिया व विकसित महाराष्ट्र या मार्गावर पुढे जात असून नक्कीच जिल्हाधिकारी यासारख्या प्रयत्न आणखी करत राहणार. तसंच या प्रकल्पामुळे प्रशासनाला विकास कामांचं नियोजन, संसाधनांचं व्यवस्थापन, सेवा वितरण आणि निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवणं शक्य होऊन अकोला जिल्ह्यातील डिजिटल प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. विशाल बोरे, दूरदर्शन बातम्यांसाठी अकोला.